श्री स्वामी समर्थ. तुमच्याशी खूप गोड बोलणारी, तुमच्या प्रत्येक सुखात पुढे पुढे करणारी व्यक्ती पाठीमागे तुमच्याच नावाचे विष ओकत असेल तर तुमच्या यशावर मनातून जळणारे पण तोंडावर कौतुकाचा आव आणणारे लोक तुमच्या जवळ आहेत. मिथुन राशीच्या व्यक्ती अत्यंत हुशार आणि संवेदनशील असतात, पण याच स्वभावाचा गैरफायदा घेऊन काही लोक तुमच्या आयुष्यापाठीत खंजीर खुपसतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दुटपी लोकांचा कोणताही अपमान न करता, हिंसा न करता, केवळ तुमच्या संयम आणि यशाच्या जोरावर त्यांची बोलती कशी बंद करायची, एक असे रहस्य जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुध हा बुद्धी, संवाद आणि चातुर्याचा कारक आहे. तुम्ही स्वभावाने अत्यंत मनमिळावू, हसतमुख आणि इतरांना मदत करणारे आहात. तुमची हीच प्रगती आणि लोकप्रियता काही लोकांच्या डोळ्यात खुपसते. जेव्हा तुम्ही जीवनात पुढे जाता तेव्हा तुमच्याच वर्तुळातील काही लोकांना ते सहन होत नाही. ते तुमच्या तोंडावर मित्र बनतात पण पाठीमागे तुमच्या बदनामीची संधी शोधतात. अशा वेळी खचून न जाता तुमच्यातील मानसिक ताकद ओळखणे गरजेचे आहे. लोकांना वाटते की मिथुन राशीचे लोक लगेच चिडतील किंवा वाद घालतील, पण सर्वात मोठा ट्विस्ट हा आहे की तुम्हाला शांत राहायचे आहे. जेव्हा तुम्हाला समजते की कोणीतरी तुमच्या पाठीमागे बोलत आहे, तेव्हा त्यांच्याशी वाद घालण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. तुमचे मौन हे समोरच्या व्यक्तीसाठी सर्वात मोठे कांड बनले पाहिजे. तुमची शांतता त्यांना विचार करायला लावेल की याला सर्व माहीत असूनही हा शांत कसा. हाच तुमच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. जळणारे लोक एका अर्थाने चांगले असतात, कारण ते आपल्याला सतत आठवण करून देत असतात की आपण त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहोत. त्यांच्या नकारात्मकतेला आपल्यासाठी इंधन बनवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला समजेल की कोणीतरी तुमच्याबद्दल वाईट बोलले आहे, तेव्हा खचून न जाता मी आणखी काहीतरी करून दाखवेल ही जिद्द मनात निर्माण करा. त्यांची टोमणे ही तुमची ताकद बनवा. जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टींचे रूपांतर सकारात्मक ऊर्जेत करता, तेव्हा तुम्हाला यशस्वी होण्यापासून जगात कोणीही रोखू शकत नाही. अशा दुटपी लोकांना ओळखणे कठीण नाही. जे लोक इतरांच्या पाठीमागे त्यांची निंदा तुमच्याजवळ करतात, ते नक्कीच तुमच्या पाठीमागे तुमची निंदा इतरांजवळ करत असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींनी अशा लोकांवर लगेच विश्वास ठेवणे बंद केले पाहिजे आणि आपले यश गुपित ठेवा. आपल्या खाजगी गोष्टी, आपले प्लॅन्स हे गुपित ठेवा. जेव्हा तुम्ही माहिती देणे बंद करता, तेव्हा त्यांच्याकडे तुमच्या विरुद्ध बोलायला कोणताही मुद्दा उरत नाही. बदला घेण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्वतःला अत्यंत यशस्वी बनवणे. जेव्हा तुमच्यावर जळणारे लोक तुम्हाला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा तुम्ही तुमच्या कामावर दुप्पट लक्ष केंद्रित करा. तुमची प्रगती, तुमचे चांगले राहणीमान आणि तुमचा आत्मविश्वास हीच त्या लोकांच्या छातीत धडकी भरवणारी गोष्ट असते. कोणत्याही अपशब्दाशिवाय केवळ तुमच्या यशाच्या आवाजाने त्यांची बोलती कायमची बंद होईल. स्वतःचा आदर करणे शिका. जर कोणी तुमची किंमत करत नसेल तर त्यांच्या आयुष्यातून शांतपणे बाजूला व्हा. मिथुन राशीमध्ये कमालीची अनुकूलता असते. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची मानसिक ताकद इतकी मजबूत करा की कोणाचेही नकारात्मक बोलणे तुमच्या मनाला स्पर्श करू शकणार नाही. तुम्ही एक विजेते आहात, कोणाचे शिकार नाही. हा विचार मनात पक्का करा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, वाघ कधीही कुत्र्यांच्या भुंकण्याने आपला रस्ता बदलत नाही. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमचे आयुष्य अमूल्य आहे. दुटपी लोकांवर लक्ष देऊन स्वतःचा वेळ वाया घालवू नका. तुमचे चातुर्य वापरा, संयम ठेवा आणि यशाची शिखरे सर करा. तुमची शांतता आणि तुमचे यश हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल आणि तुमच्या मनात एक अशी ऊर्जा निर्माण झाली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा.
तुमच्या मिथुन राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मार्गदर्शनासाठी स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.